रेनगर घरकुल संस्थेत दिव्यांगांना 5% घरे सवलतीत द्या, अपंग संघटनेचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। सोलापुरात प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत बांधण्यात येणाऱ्या व आलेल्या घरकुल प्रकल्पात दिव्यांगांना शासनाच्या अध्यादेशानुसार GR 5% घरकुल देण्यात यावं, अशा मागणीचं निवेदन महाराष्ट्र अंध अपंग व्यंग बहुउद्देशीय संशोधन संस्था सोलापूरच्या वतीनं संघटनेचे अध्यक्ष बाबूराव अहमद साहेब फणीबंद यांच्या नेतृत्वाखाली दिव्यांग शिष्टमंडळाद्वारे देण्यात आलंय। अलीकडे सोलापुरात गोरगरीब व पात्र कामगारांना प्रधानमंत्री योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या 30,000 घरकुलांपैकी 15,000 घरकुलं 19 जानेवारी 2024 रोजी भारत देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाटप करण्यात आली। यावेळी कामगार व गरीब वर्गात स्वतःचं घर साकार झालं म्हणून एक आनंदाचं वातावरण निर्माण झालं होतं। परंतु या योजनेत 5% दिव्यांगांना घरकुलं देण्याचा अध्यादेश शासनाचा आहे, परंतु प्रत्यक्षात दिव्यांगांना घरकुलं दिलेली नाहीत असा आरोप अपंग संघटनेचे अध्यक्ष बाबूलाल फणीबंद यांनी केला। 30,000 घरकुलांचं 5% प्रमाणे 1500 घरकुलं आणि 15,000 वाटप केल्यापैकी 750 घरे दिव्यांगांना किंवा अपंगांना मिळालीच पाहिजेत, पण प्रत्यक्षात 113 घरं दिल्याचं संस्थेकडून माहितीच्या अधिकाराखाली कळवलंय। यावरून रेनगर सोसायटी व त्यांचे पदाधिकारी आणि मुख्य प्रवर्तक माजी आमदार नरसय्या आडम यांचा भोंगळ कारभार यावरून दिसून येतोय। म्हणून आमच्या अपंग संस्थेच्या 1500 अपंग सदस्यांना नियमानुसार 25% सवलतीप्रमाणे घरं मिळावीत, अन्यथा आम्ही सर्व अपंग तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबू असा इशारा सदर निवेदनात नमूद केला। लोकांचे पैसे भरावं असं ते खुलासा केलेले नाहीये, नुसतं भरत जावा म्हणून आम्ही कितीपर्यंत भरणार, खुलासा द्या म्हणून सांगितलं। प्रत्येक वर्षाला तुम्ही 4-4, 5-5 पावत्या फाडते, ही संघटना वेगळी, ही संघटना वेगळी, सभासद वर्गणी किती वेळा घेणार आणि सभासद करून किती वेळ घेणार, आणि कामगार कुठले कामगार आहे, कुठं पावती फाडावं, आम्ही एक माणूस कुठं पावती फाडायला पाहिजे, हे खुलासा व्हायला पाहिजे। मला 10 पावत्या फाडले तिने एका माणसाचे, वर्षाला 800 ते 900 रुपये प्रत्येक महिन्याला वर्षाला घेतलेले आहे तिने। आता गेले 10-12 वर्षापासून आम्ही पैसे भरत आहे, एवढं आमच्याकडे पुरावे आहेत। एक 8-10-15 दिवसात तुम्हाला टपाल पाणी त्यांची जे कमिटी आहे, रेनगरचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सदस्य जे बी आहे त्यांच्याशी मीटिंग लावतो म्हणून सांगितलेले आम्हाला सर। मीटिंग लावल्यानंतर आम्हाला काय होईल ते बघू, मीटिंगमध्ये काय निर्णय लागते। आम्हाला खुलासा पाहिजे, का पाहिजे खुलासा म्हणजे किती पैसे भराव, दिव्यांगांना किती पैसे भराव, आमच्या नावावर किती लोन काढणार तुम्ही, हे आमचा खुलासा हो म्हणून आम्ही दिलेलं पत्र आहे, आणि हप्ता किती भराव। बाबूलाल फणीबंद यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात कासिम कोरगी, स्वामी तौफिक शेख, जयंती यनगुंडी, सुरेश मच्छवे, अर्फत चौधरी, किशोर इंगळे, सौरभ इंगळे, ऋषिकेश मंडळकर, अण्णा लोंढे, इरफान नाईकवाडी, घनश्याम रणदिवे, वैभवी नंदा महेंद्रकर, विजय बिराजदार, अमोक सिद्ध अंजखाने, मोहम्मद अली शेख, फातिमा शेख, गुलाबशाह मनियार, बशीर हुसेन नदा, अजमल तांबळी, हसीना नाईकवाडी, मुर्तुजा बागवान, वसीम मोमीन आदी अंध अपंग व व्यंग दिव्यांग मोठ्या संख्येने उपस्थित होते। माननीय निवासी जिल्हाधिकारी मनीषा कुंभार मॅडम यांना निवेदन देताना बाबूलाल फणीबंद व दिव्यांग संघटनेचे पदाधिकारी दिसत आहेत।